मेष राशी 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, ऑगस्टचा पहिला आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो। या आठवड्यात कोणताही प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार नाही। 4 ते 10 ऑगस्ट 2025च्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 9 ऑगस्ट रोजी बुध कर्क राशीत उगवेल। याशिवाय शुक्र आणि गुरु मिथुन राशीत, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत, केतू सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत, बुध कर्क राशीत असतील। याशिवाय चंद्र दर 2.5 दिवसांनी आपली राशी बदलत राहील, ज्याचा परिणाम तुमच्या जीवनात कोणत्या न कोणत्या प्रकारे दिसून येतो। याशिवाय मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे। याशिवाय मंगळ अरुण सोबत नवपंचम राजयोग देखील निर्माण करेल। ज्योतिषांच्या मते हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी खास असू शकतो। या आठवड्यात मेष राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते। चला तर मग जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य मेष राशीसाठी कसे असेल। मेष राशी, येणारा नवीन आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल। तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन संधी मिळू शकते, परंतु हुशारीने निर्णय घ्या। कौटुंबिक बाबींमध्ये संयम आवश्यक आहे। तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। मेष राशी, या आठवड्यात प्रेम आणि मुलांची परिस्थिती खूप चांगली आहे। तुमचा व्यवसाय खूप चांगला चालला आहे। या आठवड्याचा मध्य आनंददायी असेल। तुम्ही आनंदी असाल। प्रेमी युगुलांची भेट शक्य आहे। तुमचा शेवट चांगला असल्याचे म्हटले जाईल। व्यवसायात यश, राजकीय लाभ, न्यायालयात विजय आणि शुभ काळ असेल। आठवड्याच्या सुरुवातीला फक्त लक्ष द्या। तुमच्या जवळ लाल वस्तू ठेवणे आणि बजरंग बलीला नमस्कार करणे शुभ राहील। मेष राशी, हा आठवडा उत्साह आणि नवीन ऊर्जेने भरलेला असेल। कामाला गती मिळेल आणि आत्मविश्वास बळकट होईल। जुनी अपूर्ण कामे पूर्ण होतील। तुम्ही कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकाल। तुम्हाला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल। नवीन करार फायदेशीर ठरू शकतात आणि सामाजिक आदर वाढेल। या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत एक नवीन दिशा मिळू शकते। तुमच्या मागील अनुभवांमधून शिकत तुम्ही आता कामाच्या ठिकाणी नवीन रणनीतीसह पुढे जाल। तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि कामाचा ताण वाढू शकतो। व्यवसाय करणारे लोक जुन्या संपर्कांशी पुन्हा संपर्क साधू शकतात, ज्यामुळे नफा होईल। नातेसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील। प्रेमसंबंधांमधील विश्वासाचा पाया अधिक मजबूत होईल। ज्यांना बऱ्याच काळापासून एखाद्याला प्रपोज करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे। वैवाहिक जीवनात काही किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु परस्पर समंजसपणाने सर्व काही सामान्य होईल। मेष राशी, या आठवड्यात तुम्ही अहंकार टाळावा। इतरांकडे दुर्लक्ष करण्याची सवय तुमच्या नातेसंबंधांना हानी पोचवू शकते। या आठवड्यात तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रचंड यश मिळवणार आहात। याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे। शिवाचे आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहेत। या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलाल, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील जवळीक वाढेल। जर आधी काही गैरसमज असतील तर ते आता दूर होऊ शकतात। अविवाहित लोक नवीन नातेसंबंध सुरू करू शकतात। मेष राशी, तुमचे आयुष्य अधिक चांगले जाऊ हीच इच्छा। 9 ऑगस्ट शनिवार कुंभ राशीतील सुपर पौर्णिमा उगवेल, ज्यामुळे तुमच्या दैवी इच्छा आणि पाठिंबावर परिणाम होईल। हे संक्रमण तुम्हाला सध्याच्या कोणत्याही आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी सकारात्मक बदल करण्यास मदत करू शकते। कुंभ तुम्हाला तुमच्या इच्छेच्या पलीकडे आणि तुमच्या आत्म्याला खरोखर काय हवे आहे हे पाहण्यास मदत करते। मेष राशी, तुमच्या भूतकाळातील श्रद्धा आणि इच्छांना आव्हान देण्यास तयार राहा, जेणेकरून तुम्ही विश्वाच्या पूर्ण पाठिंब्यासह एकरूप होऊ शकाल। हा चंद्र 29 जानेवारी रोजीच्या अमावस्येच्या थीम परत आणू शकतो, म्हणून काय घडते हे लक्षात ठेवा। तुमच्या स्वप्नांच्या जीवनात स्वतःला सामावून घेण्याची शक्ती तुमच्यात आहे हे जाणून घ्या। या आठवड्यात मेष राशीनो, आठवड्याच्या मध्यात चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करत असताना संतुलनावर लक्ष केंद्रित करा। तुमच्या व्यावसायिक जीवनात संधी येतील आणि तुम्ही पुढाकार घेण्यास उत्सुक असाल। तथापि लक्षात ठेवा की संयम हा एक गुण असू शकतो। प्रेमाच्या बाबतीत तुमची आवड निर्विवाद आहे, परंतु तुम्ही जितके लक्ष देण्याची गरज आहे तितके लक्ष द्या। अविवाहित आणि अनपेक्षित संबंध निर्माण होऊ शकतात, म्हणून खुले राहावे। आरोग्याच्या बाबतीत तणावाचा सामना करण्यासाठी सजगता पद्धती एकत्रित करा। आर्थिकदृष्ट्या आवेगपूर्ण गुंतवणूक टाळा। स्थिर दृष्टिकोन तुम्हाला अधिक चांगली मदत करेल। आठवड्याच्या शेवटी सर्जनशील प्रयत्नांमध्ये किंवा बाह्य क्रियाकल्पांमध्ये सहभागी होणे
तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करेल. गैरसमज टाळण्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा. मंगळ तुमच्या महत्त्वाकांक्षेला चालना देत असताना ही ऊर्जा रचनात्मकपणे निर्देशित करा. तुमच्या गतिमान स्वभावाची प्रशंसा करणारा सहाय्यक व्यक्तीसोबत स्वतःला वेढून घ्या आणि लक्षात ठेवा, चिंतनाचे क्षण वाढीसाठी आवश्यक आहेत. प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि जमिनीवर राहा. मेष राशी, या आठवड्यात केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या घरात स्थित असेल आणि अशा परिस्थितीत हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. परंतु कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त विचार केल्याने तुम्हाला मानसिक ताण होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमची ही सवय सुधारण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला आठवड्याच्या अखेरीस यश देखील मिळू शकते. तुमच्या दुसऱ्या घरात बृहस्पती असल्याने हा आठवडा अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी चांगला आहे ज्यांची किंमत भविष्यात वाढू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्याचे दागिने, घर, जमीन किंवा घराच्या बांधकामात गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता वाढेल. जर तुमच्या पालकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असेल तर या आठवड्यात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन मोठ्या प्रमाणात चांगले राहील आणि या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता. जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणी आवडत असेल तर या आठवड्यात तुम्हाला त्यांच्याशी बोलताना सभ्यतेने वागण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुम्ही नकळत असे काही बोलू शकता ज्यामुळे तुमचे बोलणे खराब होऊ शकते. तसेच ऑफिसपासून अंतर ठेवून त्यांच्याशी बोला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळू शकते. यासोबतच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप चांगला ठरेल, कारण यावेळी तुमच्या स्पर्धात्मक भावनेत वाढ दिसून येईल. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग पांढरा असेल आणि भाग्यशाली क्रमांक 10 असेल. एकंदरीत पाहता मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल.